शुभ सकाळ. आजचा 7वा मिनी ब्लॉग. अजून आमच्या अंघोळ चालू आहेत. पुढे पण जायचे, तुळजापूरला जायचे आज. आणि या 5 वाजता उठून अंघोळ करून परत झोपले ते दोघी पण. वहिनी बघतात बघ कशा एकडुल्यात. आता निघतो समाधी मंदिराकडे जायला. तर रूम पण आम्ही सोडलेली. आता रिक्षा पण आम्हाला रूमच्या खालीच भेटली. लगेच निघालो तिथून. आत्ताच पोचले समाधी मठात. आणि इथून आता दर्शन घेऊ, नाश्ता करू आणि निघू तुळजापूरला जायला. इथे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन भेटेल आणि खाली एक समाधी आहे, तिचं पण दर्शन भेटेल. दर्शन घेऊन निघालो आता नाश्ता करायला. मेंदूवडा आला इला, बघू कसा लागतो तो, टेस्ट करून बघू. मेंदूवडा खायची पद्धत बघा कशी. चला नाश्ता झाला आणि आता निघालो तुळजापूरला जायला. बिचाराला किती टेन्शन आलं वहिनीचा, बघा कसा बसलाय बिचारा. तो दुःखात बसला नाही, इकडे असतात. काय सांगायचं आता. पोचलो आता तुळजापूरला. गर्दी तर दिसते बाहेरच, आता आतमध्ये किती काय माहिती. आमच्या मॉडर्न बाई. आताच मेन गेटमधून आतमध्ये आलोय. आतमध्ये पण जाम गर्दी आहे. आता लाईनीला किती वेळ लागतो काय सांगू शकत नाही मला. आता मुखदर्शनच घ्यायला लागेल. दर्शन झालं आणि आता निघालो सोलापूरला जायला. 3 तास लागले दर्शनाला. हिने काय फोन सोडलाच नाही. बसमध्ये पण फोनच, नुसता फोन फोन फोन. नाही हो बघा, बायको सोडून दुसऱ्याच्या अंगावर झोपला. यांची 13 तारखेपासून जत्रा आहे. यांची प्रॅक्टिस बघा किती जोरात चालू आहे. अख्खा लाकडाचा बांबू एवढा मोठा तो कमरेवर घेऊन ना मग त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. बिचारी हो ना. घासला जात पालगाव घेऊन जायची जेवाला. पालगाव जेवाला घेऊन जायची. भाई कुठला प्रकारे असायचा. टाकीतला कॉकच बंद करून ठेवला होता वरतून. चामुंडा सफेद सफेद खाना पड़ेगा सफेद को नल माहिती आहे मी जर टेस्ट केला. आराम करून झाला ना. आता आलोय वडापाव खायला. आत्ता आलोय मित्राच्या दुकानात. कधीपासून यायला निघलो होतो. आज शेवटी आतमध्ये घ्यायचं दुकान. ज्वेलर्सचं दुकान आहे. दाखवतो तुम्हाला आतमध्ये काय. हाय साहिल अनवेकर. याच्याकडेच यायचा होता कधीपासून. शेवटी भेटलाच टाइम आणि आलोच. दाखवतो. हाय त्याचा दुकान संकेत ज्वेलर्स. तिथून निघालो आणि आलो सिद्धेश्वर मंदिरात. तिथूनच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे त्या सिद्धेश्वर मंदिर. हुशार. जेवण संपलं. एकीच्या चपाती आणि एकीच्या शिरा घेतलेत. शॉप बंद झालं. मंदिरात इथं आला आमच्या आईस्क्रीम खाल्ली आणि गेलो परत रूमवर. तोपर्यंत आमचा वेळ झाला निघायचा. स्टेशनवर
आणि आमची गाडी लागलेलीच आहे. 10:30 वाजता गाडी होती, गाडी तर लागलेलीच आहे. आता गाडीत जाऊन बसू आणि निघू. तर आजचा बघितलं करतो. बाय.